प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजय कोणाचा होईल? प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्याप्रमाणे आपलं वोटिंग चालू आहे त्याप्रमाणे असं वाटतंय की धनुष्यबाण हा जोरदार चालतोय आणि विजय नक्कीच मंदारचा होईल असं वाटतंय. मंदार सोबत अजून खूप साऱ्या शुभेच्छा आहे आमच्याकडून. आमचे सगळे मित्र बांधव त्यांच्या बरोबर आहे. काय काळजी नाही, मस्त आहे, विजय होईल. धन्यवाद. तांबोळी साहेब नमस्कार. काय वाटतं विजय कोणाचा होईल? प्रभाग क्रमांक 7 मध्ये नरेंद्र भालचंद्र तांबोळी, तसेच निलिमा राजेंद्र जोशी आणि वरच्या आमच्या तृप्तीताई परदेशी. विजय हमखास बीजेपीचं पार्ट तर कमळ फुलणार 100% फुलणार. बोचरे साहेब नमस्कार. काय वाटतं विजय कोणाचा? मंदार गुट्टे. नक्की. ताई काय सांगणार, कोण निवडून येईल? कोण येईल? उमेदवारच तुमच्या सोबत आहेत. काय सांगाल? तसं निश्चित मी सांगू शकत नाही, पण येणारा तो बहुमताने येईल असं वाटतं. चालते. धन्यवाद. ताई निवडणूक चालू आहे, आपण उमेदवार आहात, काय सांगाल विजय कोणाचा होईल? विजय आता सांगता नाही तसं, गडबड सध्या कन्फ्यूज आहेत. कन्फ्यूज आहे, खूप कन्फ्यूज आहे. धन्यवाद. कोण येईल निवडून? विनायक जनार्दन गोसावी. नक्की. नक्की 100%. स्नेहलताई खोत आणि शीतलताई उंडे आणि विनायक दादा गोसावी हे निवडून येणार. धन्यवाद. विशाल साहेब कोणाचा विजय होईल? विजय होणार आहे विनायक भाऊ जनार्दन गोसावी यांचा. म्हणून चांगल्या परिषदात दिलाय लोकांनी. बघूयात आता आपण 21 तारखेला काय होतंय, कोणाचा गुलाल उडतोय. धन्यवाद साहेब. मोजाड साहेब काय विजय कोणाचा होईल? विजय हा मंदार गुट्टेचा झाला. नक्की. फार 100 आणि 101%. धन्यवाद साहेब. नमस्कार. काय वाटतं विजय कोणाचा? आमचं मतदान चालू आहे, आम्ही सांगू शकत नाही. गॅरंटी नाही वाटत साहेब, आपल्याला काय वाटतं? काय अजून मतदान चालू आहे, पण काय सांगू शकत नाही काय होईल ते. पण नक्की धनुष्यबाण 100% येईल असं वाटतंय. बघू मग काय होते. धन्यवाद. मावशी काय वाटतंय, कोण निवडून येईल? धनुष्यबाण. नक्की. हा पक्का. ताई कोण निवडून येईल? धनुष्यबाण. नक्की. कोण येईल निवडून? नक्की. ताई काय वाटतंय कोण निवडून येईल? विनायक गोसावी आणि शीतलताई. स्नेहलताई नाही, स्नेहलताई पण. अंकिता ताई तुम्ही पण आहात इथं, मागचा मोठा अनुभव आहे, काय सांगणार कशा पद्धतीने निवडून येईल आता? निवडणूक खूप छान प्रक्रिया चालू आहे. निवडणूक विनायक गोसावी आणि शीतलताई उंडे आणि स्नेहलताई खोत यांचा विजय हा नक्की होणार आहे. आपल्याला आता 21 तारखेला कळालंच. धन्यवाद ताई. कोण येईल निवडून? म्हणजे तसं जर बघायला तर काही सांगू शकत नाही. खूप घासून मतदान चालू आहे, त्यामुळे सांगणं थोडंसं कठीण आहे. संभ्रम आहे अजूनही? हो अजूनही, कारण लोक सांगत नाही मला नक्की काय चाललं काय नाही ते. त्याच्यामुळं सांगणं खूप अवघड आहे की कोण निवडून येईल, कोणाचा पराभव होईल ते सांगणं थोडंसं जरा अवघड वाटतं. एक थोडंसं 5 नंतर अंदाज येऊन जातो. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? निवडून तर आता काय आहे, सध्या वातावरण तर सगळं पोषक आहे सगळ्यांसाठी. त्यात विशेष करून धनुष्यबाणाचं वातावरण तसं व्यवस्थित वाटतं. म्हणजे आपल्या माहितीनुसार धनुष्यबाण निवडून येईल प्रभाग क्रमांक 1 मध्ये. धन्यवाद साहेब. साहेब कोण निवडून येणार? धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक 1 मध्ये धनुष्यबाण पूर्ण. पूर्ण. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? नक्कीच विजयाची खात्री आहे 100%. नगराध्यक्ष पदासाठी स्नेहलताई खोत आणि आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधनं शीतलताई उंडे आणि मी निश्चितच निवडून यायची मला खात्री आहे. धन्यवाद साहेब. पाटील साहेब नमस्कार. नमस्ते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. काय वाटतंय कोण निवडून येईल? जनतेचा कौल आहे, जनता ज्याला जन्म देईल तोच निवडून येईल. कन्फ्यूज आहात? कन्फ्यूज नाही, 100% विजय आमचाच होणार. शिवसेना धनुष्यबाणाचा विजय होणार प्रभाग क्रमांक 1 मधून. धन्यवाद. जास्तीत जास्त लीडने होणार ते पण तुम्हाला सांगतात. बाईट सेव्ह ठेवा, 21 तारखेला कामाला येणार. धन्यवाद साहेब. दुबे साहेब नमस्कार. नमस्ते सर. काय वाटतंय कोण निवडून येईल? 100% अतुलदादा पेंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील सर. तुमच्या सोबत तर मशाल आहे. मशाल आहे, बरोबर शेजारी आहे, पण आम्ही इकडे राष्ट्रवादी बरोबर आहे. अच्छा, विजय नक्की होईल? 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय. धन्यवाद. डोंगरे साहेब आपण काय सांगाल?
सामान्य मतदार आहे. जो काही मतदाराचा कौल आहे तो 21 तारखेला होईल क्लिअर. नक्की विजय कोणाचा? तो मतदानाचा ज्याचा टक्का जास्त आहे त्याचा विजय होणार. ते तर 100% होणार आहे साहेब, पण आपल्याला आत्ता वाटतंय का कोणता उमेदवार निवडून येईल असं? अजून काय सांगता येत नाही. 5-5.5ला मतदानाचा टक्का जसा वाढत तसं आपण करू. म्हणजे जजमेंट नाही अजून परफेक्ट. धन्यवाद साहेब. नानवटी साहेब नमस्कार. कोण निवडून येईल? ज्यांनी चांगलं काम केलंय उमेदवार, ज्यांनी मेहनत घेतलेली आहे ते उमेदवार निवडून येईल. सगळ्यांनीच चांगलं कामं केली, सगळ्यांनीच मेहनत घेतली. काय सांगाल? घड्याळ शीट निवडून येईल सर. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नाही, मी वरचं म्हणतो सर. अध्यक्ष नगराध्यक्षाचं प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय स्थिती राहील? प्रभाग क्रमांक 7 मध्ये हरिंचे भावाकरांना शीट निवडून येईल सर. 100%. 100%. बावळकर साहेब आपण पण आहात, काय सांगाल? नाही, विजयाची पूर्ण खात्री आहे. वर पण आणि खाली पण. वरचं नगराध्यक्ष पण गाड्याचं येणार, अख्खा पॅनल गाड्याचा येणार. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होईल. धन्यवाद साहेब. काय सांगणार कोण निवडून येणार? हरीश शेठ भावाकर 7 नंबर क्रमांकामध्ये आणि स्नेहल खोत नगराध्यक्ष. धन्यवाद भाऊ. कोण निवडून येईल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे सीट लागणार आहे. काय वाटतंय ताई कोण निवडून येईल? 100%. ताई काय वाटतंय? येईल ना राष्ट्रवादी काँग्रेस. नक्की. काय वाटतंय ताई? धन्यवाद. तांबोळी ताई आपण पण आहात इथं, काय सांगाल? काही नाही, आता उरलेले थोडा वेळ आहे, त्याच्यात लोकांनी पटापट येऊन आपलं मतदानाचा हक्क बजवावा एवढंच आव्हान आम्ही करू बस. धन्यवाद ताई. जोगळेकर साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? सगळे उमेदवार निवडून येतील. सगळे आले तर मग निवडणूक कशाला होईल? पाटे साहेब तुम्ही आहात, काय सांगाल? नमस्कार. काय नाही, निवडणूक अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे. सर्वांच्या भेटीगाठी चालू आहे. इथं काय वाटतंय प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहात आता तुम्ही? आता प्रभाग क्रमांक नाही, माझा एवढा अभ्यास नाही याच्या संदर्भामध्ये, यावेळेस आपण केला नाही. त्याच्यानंतर तशा पद्धतीने उमेदवाराच्या भेटीगाठी घेतोय मी सगळ्या. प्रभाग क्रमांक 7 वगैरे नाही सांगता येणार, पण जुन्नरमध्ये खिचडी आहे हे निश्चित. धन्यवाद साहेब. जण सांगू शकत नाही असं का मी निवडून येईल. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? कोण येईल निवडून? माशाल येईल? नक्की. धन्यवाद. काय वाटतंय कोण निवडून येणार? 100%. ताई आपण आज इथं काय सांगाल? विजय होईल? हो नक्कीच विजय आमचा. आपल्याला खात्री आहे? खात्री 100% खात्री आहे. धन्यवाद. भगत साहेब आपण पण आहात इथं, काय होईल कोण निवडून येईल? काय नाही, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार 100% बहुमतांनी निवडून येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा मशालीचाच महाविकास आघाडीचा होणार. कारण धन्यवाद. लोकांचा असणारा जो प्रतिसाद आहे तो निश्चित एक प्रामाणिक आणि काम करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत आहे. त्यामुळं मला खात्री आहे की जुन्नर शहर यावेळेला महाविकास आघाडीला बहुमतांनी निवडून येईल. धन्यवाद साहेब. तांबोळी साहेब नमस्कार. नमस्कार तांबोळी साहेब. नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? सगळ्यात प्रथम जनता न्यूजचे चेतन बोराडे आम्ही आपल्या मनापासून स्वागत करत आहे. लोकशाहीचा हा जो उत्सव आहे, आज नगरपालिका नगरपंचायतचा जे होणारं मतदान आहे, त्या मतदानाने संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावण्याचा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या नागरिकाने हे बजावले. आता आपल्या थोड्या वेळी स्पष्ट होईल किती टक्के मतदान होते. काय होते, आपल्याला मतदाता हाच भाग्यविधाता. आता तर लोक काय मतदाताच हात बघत आणि मतदाता जर घराच्या बाहेर नाही आला तर नगरपालिकेतलं किंवा देशाच्या याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला फरक पडतो. पण आपण जर म्हणत असेल तर आज आपण फिरताय उत्साहाचं साहेब वातावरण. आता ह्या निवडणुकीत विजय कोणाचा होईल प्रभाग क्रमांक 7 मध्ये? प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे मीच विजय होण्याचा म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की मी विजय होऊ शकतो. कारण सकाळपासून जे आता दिसतंय वातावरण ते एकदम म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावर बघा, आमच्या कोणाच्या चेहऱ्यावर टेन्स नाही, एकदम रिलॅक्स आणि मस्त. म्हणजे जनता आपल्या सोबत आहे. जनता सोबत आहे आणि मी जनसेवक म्हणूनच आहे. जनता आपल्या सोबत आहे. धन्यवाद जनता सर. धनशक्तीला ताण देणार नाही. धन्यवाद साहेब. गायकवाड साहेब काय सांगणार कोण निवडून येईल? हे बघा, आमच्यापेक्षा अभ्यास जास्त तुमचा आहे प्रत्येक प्रभागाचा आणि तुमचं कॉन्टॅक्ट पण जास्त आहे. तुमचं मत काय की कोण निवडून यायला पाहिजे आणि कोण येईल? नाही, आम्हाला इथं मतदानाचा हक्कच नाहीये. तरी पण तुम्ही आम्ही अंदाज तर सहमत घेताय आहे. सगळ्यांचा, तुम्हाला काय वाटतंय?
आम्ही तर ब्लँक आहेत, आमच्याकडे जो येतो तो आमचाच आहे सध्या. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा आम्हाला. आम्हाला सगळेच वाटतं साहेब. धन्यवाद. धन्यवाद साहेब. थोरात साहेब काय सांगणार, कोण निवडून येईल? आम्ही 100% कमळाचं काम केलेलं आहे. कमळच विजय होणार. कोण निवडून येईल? 100% वाटतं आपल्याला खात्री. आपल्याला धन्यवाद. काय वाटतंय कोण निवडून येईल? धनुष्यबाण. 100% नगराध्यक्ष. हा, कारण का आता जनतेला विकासच पाहिजे ना. आता विकास धनुष्यबाणातूनच मिळू शकतो. धन्यवाद. ताई काय सांगणार, कोण निवडून येणार? धनुष्यबाण. पक्का धनुष्यबाणाचे आपणच उमेदवार आहेत. 100% धनुष्यबाण. वाटते खात्री विजय होईल. खात्री वाटते. धन्यवाद. काय वाटते कोण निवडून येईल? धनुष्यबाण. नक्की. भाऊ काय सांगणार? 100% काय धनुष्यबाण येणार. निवडून वरती खाली खाली निवडून. डोबळे साहेब आपण पण आहात इथं, काय सांगाल? काय नाही, धनुष्यबाण वरती पण आणि खाली पण 100%. नक्की. धन्यवाद. नुनाद साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता तर काय सांगू शकत नाही. वोटिंग किती होतं याच्यावरती एक प्रभाग क्रमांक 7 मध्ये सगळ्यांची पोझिशन चालली. काही सांगता येणार. खात्री नाही. धन्यवाद. चायल साहेब नमस्कार. कोण निवडून येईल? धनुष्यबाण. नक्की तिन्ही ठिकाणी. शिंगवी साहेब काय सांगणार? नमस्कार साहेब. लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता बाण नक्की उडणार. 100% निवडून येणार. 1001% निवडून येणार. धन्यवाद साहेब. तेजस काय निवडून येईल? निवडून धनुष्यबाण 100%. प्रभाग क्रमांक 7 मध्ये दोन्ही धनुष्यबाण शिंदे आणि साखला सीट लागणार. आणि वरती नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपल्या ताई काजळे ते 100% लागणार धनुष्यबाण. खात्री आहे. 100%. 100%. धन्यवाद साहेब. काय सांगणार, विजय होईल का? 100% खात्री वाटतीये? जनतेचा विश्वास हवा, आपला विश्वास. जोगळेकर साहेब आपण काय सांगणार, विजय कोणाचा? 6 वाजता घ्या ना तुम्ही. ते सगळं बंद झाल्यावर निवडून येईल. अलकाताई. नक्की. ताई कोण निवडून येईल? धनुष्यबाण. ताई कोण निवडून येईल? 186 ताई. एकच मिनिट ताई. कोण निवडून येईल? धनुष्यबाण. अलकाताई. धनुष्यबाण. अलकाताई शिवाजी फुलपगा धनुष्यबाण. साहेब कोण निवडून येईल? कोण निवडून येईल? नक्की. 100%. 101%. धन्यवाद साहेब. कोण निवडून येईल? कोण निवडून येईल? जो आपला उमेदवार तोच निवडून येणार. उमेदवाराचं नाव सांगा ना. असं नाव नाही सांगू शकत. हे लोकशाही सगळेच आपले. असं नाही. सगळे आपलेच आहेत. निवडून येणार आपलाच येणार. ताई काय काय वाटतंय कोण निवडून येईल? कमळ निवडून येणार. नक्की. नक्की. जुन्नर शहरात कमळ फुलल. पुन्हा नक्की. तुम्हीच बघून सांगाल. तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला पहिली. धन्यवाद. नाना काय सांगणार, कोण जुन्नर नगरपालिकेवर जाणार? 21 तारखेला नक्की सांगेल मी. 21 तारखेला पूर्ण जगालाच कळणार आहे. तुम्ही आत्ता काय अंदाज येतोय का? पत्रकारांनी सांगा. आमचं तर आम्ही तुम्हाला तुमच्या सीटवर विश्वास नाही का? इलेक्शन जिंकायसाठीच उभं राहिलेलो आहे ना. मग विजयाची खात्री नाही हो, जे 100% खात्री आहे आम्हाला. मग तुम्ही तसं ठामपणे बोलत नाही पण ना. कसं आहे, पत्रकारांना जास्त माहिती असतं ना आमच्यापेक्षा. म्हणून आम्ही पत्रकारांना विचारतो. भाऊ काय वाटतंय कोणाचा विजय होईल? शिवसेनेचा. तिन्ही सीट. धनुष्य 100%. प्रभाग क्रमांक 2 धनुष्यबाण. धनुष्यबाण. वाटतंय कोण निवडून येईल? समजत नाही कोण निवडून येणार आहे. समजा मिक्सर झालेला आहे. खात्री नाही कोणाची. खात्री नाही. मला तर मतदानचा कोण घेतला नाही. काय आपण आपली ताकद लावतोय. हा का समजे राष्ट्रवादी हे फॉर्म मध्ये असं मी सांगतो. अच्छा. राष्ट्रवादी घडी पॅनलचं चालू आहे. पॅनलचं चालू आहे. राष्ट्रवादी घडीचं आहे. अतुल शेठचं चालू आहे काम. धन्यवाद साहेब. साहेब नमस्कार. आपण खास मतदानासाठी दुबईवरून आलात. काय सांगाल, कोण निवडून येईल? काहीच बोलू शकत नाही. काहीच कळत नाही. काहीच समजत नाही काय होतं. पहिल्यांदा असं पाहतोय मी. काय समजतच नाही काय होतं. नक्की. नक्की आपली साथ कोणाला राहील? सगळ्यांचा होतं. आपलं सगळे आपलेच आहेत. आपलं काय बोलायचं. आता हेच आमचं सगळ्यांचं आहे. धन्यवाद साहेब. मेयर साहेब नमस्कार. काय वाटते कोण निवडून येईल? संदेश थोरात येणार ना. 151 मतांनी येणार. नक्की. नक्की. खात्री आपल्याला? अगदी 100%. धन्यवाद साहेब. साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? सांगू ना 21 तारखेला.
आत्ता नाही, विजयाची खात्री नाहीये. विजय गुलाला उदाळल्यावर कळण ना कोण आलंय. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? 3 नंबर वार्ड मधून संदेश थोरात हा प्रचंड बहुमताने विजय होतो. नक्की अक्षय आणि ताजनी ताज नेते. धन्यवाद साहेब. निवडून येईल? हा? नाही सांगतायत. चालतंय. धन्यवाद साहेब. कोण निवडून येईल म्हणजे परत एकदा सांगा. कर्डिले संगीता मनोज, अजून दुसरे महाप्रभू आणि 3 नंबरला काय नाव जाधवायचं श्रीकांत जाधवायचं म्हणलं. कदम साहेब नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय कोणाचा विजय होईल? या ठिकाणी घड्याळाचा विजय होईल. नक्की नक्की तिन्ही घड्याळ. तिन्ही घड्याळ. धन्यवाद साहेब. 80% वोटिंग जाणार आहे. आता 75 पर्यंत टच झालंय. 5.5 पर्यंत 85 पर्यंत जाईल आणि घड्याळाला तिन्ही ठिकाणी विजय होईल. संदीप भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता निवडणूक तशी चुरशीची जी चालू आहे. हा, घड्याळ्याची पण मतदाकी जास्त आहे, आपले बाणाची पण मतदाकी जास्त आहे, पण आम्हाला शाश्वत एक आमचा अपक्ष उमेदवार किटली हा निवडून येईल. मनोज शिंदे. धन्यवाद साहेब. सर काय सांगणार कोण निवडून येईल? 21 तारखेला कळेल कोण निवडून येते. नाही, 21 तारखेला सगळ्यांनाच कळणार ना. आत्ता काय तुम्हाला अंदाज काय वाटतो? अंदाज नाही लावू शकत. चालतंय. धन्यवाद सर. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता इलेक्शनचं बघता कोण निवडून येईल हे सांगता येत नाही. इथे 21 तारखेलाच कळण कोण निवडून येईल. तुम्ही काय करता इथं? आता आम्ही आमच्या माणसाला सपोर्ट व जो आपल्या इच्छुक आहे कोण ते- माणूस आहे तुमचं? आता आमच्या गल्लीतून अपक्ष मनोज शिंदे यांना आम्ही सपोर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तरी आता निवडून त्याचा येतील? निकाल 21 तारखेलाच लागेल. निवडून येतील का? आता आमच्या प्रयत्नांनी आम्ही फुल प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न किती यशस्वी आहे ते 21 तारखेला कळेल. धन्यवाद सर. धन्यवाद. आनंद भाऊ नमस्कार. नमस्कार चेतन. कोच साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? परिस्थिती अटीतटीची आहे. सर्व आनंदात मतदान होत आहे आणि जुन्नर शहरात अतिशय शांततेने आणि खूप छान पद्धतीने दोन्ही प्रभागात सगळ्या जुन्नर शहरामध्ये मतदान आनंदात शांततेने आणि अटीतटीच्या याच्यात इलेक्शनमध्ये कुणी जिंकू शकतं अशी परिस्थिती आहे. धन्यवाद सर. कोच साहेब आपलं काय म्हणणं? सध्या घड्याळाला चांगलं वातावरण आहे. घड्याळाचं नगराध्यक्षाचं जे म्हणजे हे आहे स्नेहल निलेश खोत या भरघोस मतांनी विन होती. धन्यवाद सर. तुमच्या पाठी सगळे उभे आहेत. आनंद भाऊ काय वाटतंय कोण निवडून येईल? खरोखर अतिशय उत्साहाचे वातावरण निवडणूक झालेली आहे. तसंच एक याचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही पण जुन्नर शहरामध्ये जे चांगला प्रचार केला त्यालाही लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुम्ही जागोजागी व्हिडिओ बनवल्या त्याच्यामुळं लोकांनी अतिशय उत्स्फूर्त मतदानामध्ये सहभाग घेतला आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आता आमच्याच ह्याच्यामध्ये जवळजवळ 75% वोटिंग झालेले आहे. त्यामुळे लोकांनी उत्साह दाखवला. त्यामुळे समस्त नागरिकांचे आम्ही आभार मानतो की निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी घेतला आणि निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली. याबद्दल नाही, निवडून कोणी? निवडून यायचं तसं इलेक्शन अशी अतिशय आणि अशी उत्साहाची झालेली आहे आणि आज संपूर्ण जुन्नर शहराचा नागरिक हा सुजान आहे. जो कोणी जुन्नर शहराचा विकास करेल तो 100% निवडून येणार असं वाटतं. धन्यवाद सर. नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? हे मी कसं काय सांगू कोण निवडून येईल? एक अंदाज तुम्ही ज्यांना पाठी. अच्छा, धन्यवाद सर. ताई नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? आम्हाला नक्कीच वाटणार आमचाच उमेदवार येणार. तुमचा कोणता पण? घड्याळ आमची रोकडी दादा आणि स्मिताताई सोमणी. धन्यवाद ताई. युसुफ भाई काय वाटतंय कोण निवडून येईल? असं काय सांगता येत नाही. आता जुन्नर प्रभाग क्रमांक 4 मध्ये अटीतटीची निवडणूक होत आहे आणि मतदारामध्ये एक चांगला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे. धन्यवाद सर. जाधव साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल? धनुष्यबाण तिन्ही धनुष्यबाणाची सीटं लागणार आहे. 100%. धन्यवाद सर. काय वाटतंय कोण निवडून येईल? मयूर भाऊ फिक्स आणि आपले राजू भाऊची मिसेस सुवर्णताई फिक्स. आणि नगराध्यक्षाला? नगराध्यक्ष पदाला आता तुरंत चालू आहे. चालतंय. काय वाटतंय कोण निवडून येईल? मास्तर कोणता मयूर भाबरे.
मयूर सर नक्की जनसंपर्कात असणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस फक्त एकच आहे शुक्रवार पेठेत आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये मयूर शिवाजी महाराज आणि अडचणीत उभा राहणारा माणूस तो म्हणजे मयूर महाराज. धन्यवाद साहेब. दिवकर साहेब काय वाटते कोण निवडून येईल? मयूर महाराज आणि नगराध्यक्ष मतदान नाही का केलं? मधुकरजी काजळे. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? दोन्ही आमचे उमेदवार निवडून येणार. कोणते आहेत? मयूर शिवाजी बाबरे सुवर्णताई जाधव. काय एक नंबरचं वाटतं मयूर शिवाजी बाबरे सुवर्णताई जाधव. काय वाटतंय ताई कोण निवडून येणार? नक्की ताई तुम्हाला वाटतंय का? धनुष्यबाण आहे विश्वास? विश्वास आहे 100% जनतेवर विश्वास आहे आमचा. धन्यवाद. ताई काय वाटतंय कोण निवडून येईल? धनुष्यबाण नक्की काय वाटतंय कोण निवडून येईल? नक्की 100%. नक्की काय वाटतंय कोण निवडून येईल? 101% मयूर निवडून येणार आहे. पैलवान आंध्रे सर काय म्हणतात? धनुष्यबाण पैलवान मयूर भाऊ बाबरे एकनिष्ठ. निटके साहेब काय सांगणार कोण निवडून येईल? नक्की काय सांगाल साहेब? पैलवान साम्राज्य 101%. तुमचं काय? धन्यवाद साहेब. कोण निवडून येईल? मयूर 1% नेटके साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल? शिवाजी महाबरे आणि सुवर्णताई जाधव. नगराध्यक्षाचं नगराध्यक्षाचं तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चांगलं केलं. भारतीय जनता पार्टीने म्हणजे क्रॉस वोटिंग केलं तुम्ही? नाही क्रॉस नाही केला आम्ही. मग तिन्ही बांध दाबले. साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल? मयूर शिवाजी महाराज नक्की 101% धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? नक्की तुम्हाला काय वाटतंय? मयूर शिवाजी महाराज. मयूर महाराज. सर काय वाटतंय कोण निवडून येईल? नक्की काय वाटतंय सर? मयूर आपल्याला काय वाटतंय कोण निवडून येणार? साहेब काय वाटतंय कोण निवडून येणार? 21 तारखेला गुलाल आपलाच राहतात. आपलं म्हणजे कोणाचं? 21 तारखेला गुलाल आपला राहतात त्याच्यात समजून. बोराडे साहेब अपक्ष उमेदवार आहे, एक ताकदीने आणि सामान्याच्या लोकांच्या जीवावर आज मी उभा आहे आणि जे हा माझाच होणार आहे. काय नक्की 100% मतातून लोक दाखवणार आहे काय होणार आहे काय नाही. धन्यवाद साहेब. पुणे साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता संमिश्र वातावरण आहे पण 21 तारखेला नक्की कळणार. 21 तारखेला पूर्ण शहरालाच कळणार आहे. आता काय अंदाज आहे? आता सध्या काही नाही 6च्या नंतर अंदाज कळणार आपल्याला. धन्यवाद साहेब. सगळ्यांना सुंकले साहेब आपण पण आहात, काय सांगाल साहेब? संमिश्र प्रक्रिया आमच्या शक्यतो राष्ट्रवादीचा विजय होण्याचा आहे. संपूर्ण पॅनल. हो संपूर्ण पॅनल. धन्यवाद साहेब. ताई काय सांगाल विजय कोणाचा होईल? नक्की 100%. साहेब काय वाटतं आपल्याला? मिश्र वातावरण आहे पण निश्चित प्रभाग क्रमांक 4 मधून आमच्या घड्याळाचा निश्चित विजय होईल. पूर्ण पॅनल. पॅनल निवडून येणार. ताई काय वाटतंय कोण निवडून येईल? आमच्या वहिनी स्मिताताई आणि अभिजित दादा रोकडे. ताई नक्की 100%. धन्यवाद. काय वाटतंय कोण निवडून येईल? कदम साहेब नमस्कार. कोण निवडून येईल? नक्की 100%. सचिन भाऊ नमस्कार. नमस्ते. चाय पे चर्चा. चाय पे सांगा चर्चा. काय होणार निवडणुकीचा काय निकाल होणार काय म्हणजे लागेल? सगळ्या जनतेने इलेक्शन हाती घेतलेलं आहे. सगळ्या ठिकाणी घड्याळच निवडून येणार. घड्याळाशिवाय पर्याय एवढा नाही. कॉन्फिडन्स? एवढा कॉन्फिडन्स. टाळ्या वाजवा. धन्यवाद साहेब. कोण येणार साहेब? मतदान नाही केलं? मतदान केले मग निवडून कोण येणार काय वाटत नाही? नाही आतापर्यंत काही सांगू शकत नाही. चांगली लढत संभ्रम स्थिती आहे. आणि चांगली लढत झालेली तिघांमध्ये. हो बघू आता मतदान काय मतदाते काय निकाल देते त्याच्यावरती सगळे निश्चय आहे. धन्यवाद साहेब. कोण निवडून येणार साहेब? मला काहीच नाही माहित. कोणी पण येऊ शकतो निवडून. तुम्ही मतदान नाही का केलं? मतदान केलं ना मी. मग तुम्ही सांगत नाही? केलं मी माझ्या हक्काचं मतदान. सांगणार नाही? नाही सांगणार. धन्यवाद साहेब. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता इलेक्शन झालेले साहेब
तुम्हाला खात्री नाही काय सांगू शकत. समदभाई नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता चाललंय एक अंदाज. अंदाज सांगता येईल. जोरदार इलेक्शन चालू आहे का? जोरदार इलेक्शन चालू आहे. लोक थोडे संभ्रमित आहेत. सगळे उमेदवार आपलेच आहे, नात्या गोत्यातले आहे सगळे. चालतंय सर. काय वाटतंय कोण निवडून येईल? नाही वाटत कोणीच, सगळे पडणार. कोण निवडून येईल? येणार ते येणार. कोण येणार? मतदान केलं असं काय दिलं मतदान. तीर कमान येणार आहे शिवसेनेचा. नक्की. नक्की. धन्यवाद. फैजान भाई नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येणार? नाही. नमीरभाई कागदी आघाडीनं उमेदवारीला पदाला येणार आहे आणि आमची वहिनी राहील कागदी हे नगर अध्यक्ष पदाला पण येणार आहे. धन्यवाद हे सर. आमची 100% प्रक्रिया आहे. तेच येणार आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये येत्या 5 वर्षी नवीन सुरुवात होणार आहे. धन्यवाद. कागदी साहेब नमस्कार. काय वाटतंय? 100%. 100% एकदम. काय फिकर नाही. काय सांगाल साहेब कोण निवडून येईल जुन्नर नगरपालिकेचे? कोणी पण आला आम्हाला चांगला विकास पाहिजे. कोणी पण आला. तुम्ही संभाजीनगरवरून आले इथं मतदानासाठी असं समजतंय? आम्हाला कोणी पण चालणार, फक्त इकडे आम्हाला विकास पाहिजे आणि चांगलं काम पाहिजे. धन्यवाद. निवडून येईल? परदेशी साहेब नमस्कार. काय वाटतंय कोण निवडून येईल? 21 तारखेला सांगतो. का आत्ता नाही गॅरंटी? 100%